प्रॉपर स्ट्रॅटेजी असते, एक प्रॉपर प्लॅनिंग असतं. सगळ्यात फर्स्ट कॉन्टेंट बनला जातो, स्क्रिप्ट लिहिली जाते, ग्राफिक्स जे असतील तर ते बनले जातात, कॅलेंडर जो असेल तर तो बनला जातो. आणि त्या व्यवसायासाठी बिझनेस जो असेल तर तो गॅदर करणं ऍज अ सोशल मीडिया मॅनेजर, ऍज अ डिजिटल मार्केटर आपलं जे काम असेल ना तर ते असतं. जर तुम्हाला डिजिटल मार्केटिंगमध्ये वर्क फ्रॉम होम थ्रू करिअर करायचं असेल तर आजचा व्हिडिओ स्पेशली आणि स्पेशली तुमच्यासाठी आहे. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण डिटेलमध्ये समजून घेणार आहोत सोप्या मराठी भाषेमध्ये की एक्झॅक्टली डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय आहे, डिजिटल मार्केटिंगमध्ये कोणते कोणते असे पार्ट्स आहेत जे की तुम्हाला शिकले पाहिजेत, सोबतच याच्यामध्ये करिअर ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत, आणि सगळ्यात महत्वाचा तुमचा विचारला जाणारा प्रश्न तो म्हणजे आम्ही याच्यातून किती पैसे जे असेल तर ते कमवू शकतो. तर या सगळ्या गोष्टींचा एक सविस्तर आढावा जो असेल तर तो आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यामुळे जर तुम्हाला वर्क फ्रॉम होम थ्रू तुमचं करिअर स्टार्ट करायचं असेल, फ्रीलान्सिंग करायचं असेल किंवा स्वतःचा एक छोटासा बिझनेस सुरू करायचा असेल तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. नमस्कार, मी क्षितिजा आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच जे बेल आयकॉन दिसते ना तर ती पण किती करा, म्हणजे आपल्या चॅनलवरती आपण अशाच प्रकारचे युजफुल, इन्फॉर्मेटिव्ह आणि मोटिवेशनल व्हिडिओज स्पेशली मराठी भाषेमध्ये पोस्ट करत असतो. त्यामुळे भरपूर अवघड वाटणाऱ्या गोष्टी तुम्हाला मराठी भाषेमध्ये शिकायला मिळते. तर सगळ्यात जास्त विचारला जाणारा प्रश्न म्हणजे डिजिटल मार्केटिंग म्हणजे एक्झॅक्टली काय असतं. तर सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर डिजिटल मार्केटिंग म्हणजे तुमचा एखादा प्रोडक्ट, ठीक आहे, किंवा तुमची एखादी सर्व्हिस, ठीक आहे, याची जाहिरात मोबाईल, इंटरनेट किंवा मग सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या मदतीने ज्या वेळेला आपण करतो, हजारो लाखो लोकांपर्यंत ज्या वेळेला आपण पोहोचतो तर त्याला आपण बोलतो डिजिटल मार्केटिंग. सोप्या भाषेत समजायचं झालं तर एखादी जाहिरात आपण ज्यावेळी डिजिटली करतो, डिजिटल प्लॅटफॉर्म्स वरती करतो तर त्याला आपण बोलतो डिजिटल मार्केटिंग. तर आपण एक साधं सोपं उदाहरण घेऊया, ते म्हणजे साडीचं दुकान. तर बघा तुमचं एक लोकल शॉप आहे साडीचं, आणि जर तुम्हाला त्याची जाहिरात करायची असेल, ऍडव्हर्टिजमेंट करायची असेल तर पूर्वी काय व्हायचं की आपल्याला पॅम्पलेट्स छापायला लागायचे, ते पॅम्पलेट्स वाटायला लागायचे वर्तमानपत्रांमध्ये, त्यासोबत होर्डिंग्स मोठे मोठे लावायला लागायचे, पोस्टर्स असायचे, आणि याच्यामध्ये भरपूर पैसे जे असतील ना तर ते इन्व्हेस्ट व्हायचे. आणि त्याच्या उलट आता डिजिटल मार्केटिंग मध्ये काय होतंय बघा, व्यावसायिकांकडे, क्लोदिंग शॉपकडे, साडी ओनर्सकडे काय असतं, सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स असतात. एखाद्या साडीची एखादी रील किंवा एखाद्या साडीची एखादी पोस्ट, ठीक आहे, स्पेशली रील ज्यावेळी ते अपलोड करतात आणि ज्यावेळी एखाद्या रीलला लाखो व्ह्यूज येतात तर त्यावेळेला तुमची जी काही साडी असेल ना तर ती डिजिटल मार्केटिंगच्या मदतीने हजारो लाखो लोकांपर्यंत पोहोचते. म्हणजे मार्केटिंग जी असेल तर ती होते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही आहे फ्री मार्केटिंग. इथे तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीज किंवा कुठल्याही प्रकारचे पैसे जे असतील तर ते पे करावे लागत नाहीत. इनिशियल स्टेजला तुमचे सगळा जो काही कॉन्टेंट असेल ना तर तो ऑल ओव्हर द वर्ल्ड फ्री ऑफ कॉस्ट मध्ये जो असेल तर तो शेअर केला जातो. आणि हाच फरक आहे ट्रेडिशनल मार्केटिंग आणि डिजिटल मार्केटिंग मध्ये. अजून एक सोपं उदाहरण देते. समजा तुमचा स्पोकन इंग्लिशचा क्लास आहे, तुम्ही इंग्लिश भाषा शिकवताय, एका लोकल एरियामध्ये तुम्ही राहताय, जसं की तुम्ही कोल्हापूरमध्ये राहताय, तर तुम्हाला तुमच्या स्पोकन इंग्लिशच्या इन्स्टिट्यूटसाठी कोल्हापूर एरियामधून कॅन्डिडेट्स म्हणजे स्टुडंट्स जे असतील तर ते हवे आहेत. तर ज्यावेळेस आपण ट्रेडिशनल मार्केटिंग करत होतो, म्हणजे न्यूजपेपर मधून पॅम्पलेट्स वगैरे आपण डिस्ट्रीब्यूट करत होतो, तर ते पॅम्पलेट्स एकतर कॉस्टली होतेच, त्याचसोबत जे काही मार्केटिंग आपण करत होतो ना तर ती सरसकट सगळ्यांनाच जात होती. म्हणजे त्या मार्केटिंगमध्ये आपण ज्यांना ती पॅम्पलेट देतोय त्यांचं वय, त्यांचं नाव, तर या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळणं जे होतं तर ते पॉसिबल नव्हतं. पण ज्यावेळी आता आपण डिजिटल मार्केटिंग करतोय तर त्यावेळेला एक्झॅक्टली जे जे लोक स्पोकन इंग्लिशमध्ये किंवा लँग्वेजमध्ये इंटरेस्टेड आहे तर आपली ऍडव्हर्टिजमेंट आहे, पेड ऍडव्हर्टिजमेंट, आपण ती फक्त आणि फक्त त्याच लोकांना टार्गेट करू शकतो. आणि जे लोक इंटरेस्टेड आहेत त्या ऍडव्हर्टिजमेंटमध्ये तर त्यांना आपण सेम ऍडव्हर्टिजमेंट जी आहे तर ती रिटार्गेटिंग पण करू शकतो. म्हणजे काय, थोडक्यात की एक्झॅक्टली तुमचा टार्गेट ऑडियन्स कोण आहे त्यांच्यापर्यंतच तुमची डिजिटल ऍडव्हर्टिजमेंट जी आहे तर ती पोहोचली जाते. आणि त्यासोबत महत्वाचं म्हणजे भरपूर वेळेला ज्यावेळी लीड्स कन्वर्ट होतात, ज्यावेळी इन्क्वायरीज येतात तर त्यावेळेला त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर्स जे असतील तर ते तुम्हाला अवेलेबल होतात, सो दॅट ती जी लीड असेल तर ती तुम्ही क्लोज करू शकता. याशिवाय डिजिटल मार्केटिंगचा अजून एक मोठा भाग म्हणजे जर तुमची स्पोकन इंग्लिशची इन्स्टिट्यूट आहे आणि जर ती इन्स्टिट्यूट तुम्ही ऑनलाईन आणली, ठीक आहे, म्हणजे ऑनलाईन पद्धतीने जर तुम्ही लँग्वेज शिकवताय, कुठलंही असेल लँग्वेज शिकवताय किंवा इतर कोणतीही ऍक्टिव्हिटी शिकवताय, आणि जर तुम्ही ऑल ओव्हर इंडिया, ठीक आहे, जी जी तुमची लँग्वेज आहे तर ऑल ओव्हर इंडिया जर तुम्ही ऍडव्हर्टिजमेंट केली तर तुम्हाला देशभरातून जे काही स्टुडंट्स असतील ना तर ते मिळू शकतात. कारण तुमचं जे काय काम आहे, जे काही तुम्ही शिकवणार आहात तर ते ऑनलाईन पद्धतीने शिकवणार आहात.
जसं की आपली माऊली अकॅडमी जी आहे ती ऑनलाईन पद्धतीने आहे आणि भरपूर वेळेला देशभरातून देशाच्या बाहेरून देखील जे काही स्टुडंट्स असतील तर ते एनरोल करतात आणि ऍडमिशन जे असतील तर ते घेतात फक्त आणि फक्त आपल्या कॉन्टेंटच्या बळावरती आणि स्पेशली आपल्या युट्यूबच्या बळावरती. युट्यूबची जी काही ऍडव्हर्टिजमेंट आपण करतो, जे काही मार्केटिंग आपण करतो तर त्याच्या बळावरती. म्हणजेच काय, डिजिटल मार्केटिंग थ्रू जे लीड्स जनरेट होतात तर ते एकदम प्रॉपर असतात, टार्गेटेड ऑडियन्सला असतात आणि त्याचसोबत जे काही अमाऊंट तुम्हाला पे करावी लागते तर ती कम्पॅरेटिव्हली कमी असते. ट्रेडिशनल मार्केटिंग आणि डिजिटल मार्केटिंग मध्ये हाच फरक आहे. ट्रेडिशनल मार्केटिंग मध्ये आपण न्यूजपेपरचे पोस्टर्स वापरायचो, रेडिओचे ऍडव्हर्टिजमेंट वापरायचो किंवा मग आपण टीव्हीला सुद्धा ऍडव्हर्टिजमेंट द्यायचो, पॅम्पलेट्स द्यायचो, वेगवेगळे मोठे बॅनर्स जे असतील तर ते आपण लावायचो. आणि त्याच्या उलट सोशल मीडिया मॅनेजमेंट किंवा डिजिटल मार्केटिंग मध्ये आपण काय करतो, फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूब, ईमेल, व्हॉट्सअप, गुगल, तर हे सगळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स इनिशियल स्टेजला फ्रीज असतात, पोस्टिंग फ्रीज असते. पण ज्या वेळेला तुम्हाला रीच लागतो, ते टार्गेटेड ऑडियन्स पर्यंत पोहोचायचं असतं तर त्यावेळेला पेड ऍडव्हर्टिजमेंट मध्ये आपण कन्वर्ट करू शकतो. पण इनिशियल स्टेजला या सगळ्या गोष्टी ज्या असतील तर त्या आपल्यासाठी फ्री ऑफ कॉस्ट ज्या असतील तर त्या अवेलेबल होऊन जातात. आणि त्या उलट ट्रेडिशनल मार्केटिंग मध्ये तुम्ही जर ऍडव्हर्टिजमेंट न्यूजपेपरला म्हटलात, रेडिओला म्हटलात, टेलिव्हिजनला म्हटलात, ब्रॉडकास्टला म्हटलात तर तो पार्ट जो असेल तर तो खूप कॉस्टली आहे. तर आता आपण बघूयात की डिजिटल मार्केटिंगचे कोणते कोणते मेन पार्ट्स आहेत. तर सगळ्यात मोठा पार्ट डिजिटल मार्केटिंगचा तो म्हणजे सोशल मीडिया मार्केटिंग. म्हणजे काय, सोशल मीडिया अकाउंट्स असतात जसं की इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, युट्यूब असेल तर त्यावरती तुमचं अकाउंट असले पाहिजे किंवा मग तुमच्या क्लायंटचे अकाउंट असले पाहिजे आणि त्यावरती कन्सिस्टंटली तुम्ही पोस्टिंग जे असेल तर ते केलं पाहिजे. पण कन्सिस्टन्सीचा अर्थ असा नाही की रोज तुम्ही काही पोस्ट करताय. एक प्रॉपर प्लॅनिंगने एक स्ट्रॅटेजी सेट करून जे काही पोस्टिंग असेल, रील्स असतील, फोटोज असतील तर ते तुम्हाला अपलोड करायचे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रॉपर एक कॉन्टेंट प्लॅनर कशा पद्धतीने बनवायचा आणि एक स्ट्रॅटेजी कशा पद्धतीने ठरवायची की आज काय पोस्ट करणार, उद्या काय पोस्ट करणार, तर ते मी तुमच्यासोबत इन डिटेल मध्ये जे असेल तर ते शेअर करेन. त्यामुळे पुढचा व्हिडिओ उद्याच येईल. पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला अजूनपर्यंत जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा. सोबतच जे बेल आयकॉन दिसते ना तर ती पण हिट करा, म्हणजे नवीन व्हिडिओ आला की त्याचे नोटिफिकेशन लगेचच मिळून जाईल. भरपूर एज्युकेशनल आणि इन्फॉर्मेटिव्ह कॉन्टेंट मी माझ्या चॅनलवरती सोप्या भाषेमध्ये जो असेल तर तो अपलोड करत असतो. ठीक आहे. तर इंस्टाग्राम वरती, फेसबुक वरती जे रील्स आपण अपलोड करतो, जे फोटोज, ग्राफिक्स आपण अपलोड करतो तर त्याला आपण सोशल मीडिया मार्केटिंग असं म्हणू शकतो. त्याच्यानंतर सेकंड पार्ट आहे की कॉन्टेंट मार्केटिंग. आता कॉन्टेंटला ना जबरदस्त करिअर ऑप्शन्स आलेले आहेत कॉन्टेंट क्रिएशनला. कॉन्टेंट क्रिएशन म्हणजे काय बघा, कुठलाही व्यवसाय असेल तर त्याच्यासाठी रील्स बनवणं, मग ती स्क्रिप्ट लिहिणं, मग रेकॉर्डिंग असेल तर ते एडिटिंग असेल तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना तर त्या कॉन्टेंट मार्केटिंग मध्ये येतात. सोबतच ग्राफिक्स पण कॉन्टेंट मार्केटिंग मध्ये येतात. म्हणजे ऍडव्हर्टिजमेंटचे पोस्टर्स जे असतील ना तर ते देखील कॉन्टेंट मार्केटिंग मध्येच येतात. तर कॉन्टेंट मार्केटिंग डिजिटल मार्केटिंगचा एक खूप मोठा भाग आहे. कॉन्टेंट जो आहे तर तो तुम्हाला तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वरती शेअर करायचा असतो आणि तो कॉन्टेंट पूर्ण स्ट्रॅटेजीने, फर्स्ट कॉन्टेंट काय असेल, सेकंड काय असेल, थर्ड काय असेल. जसं की आता हा व्हिडिओ जो तुम्ही बघताय तर हा आहे कॉन्टेंट. तर या कॉन्टेंटचा सिलेबस काय आहे, ठीक आहे, याच्यामध्ये मी काय काय तुम्हाला सांगणार आहे तर ते माझं फिक्स आहे. ठीक आहे. आणि सेकंड पार्ट मध्ये मी तुम्हाला काय काय सांगणार आहे तर त्याचा सुद्धा कॉन्टेंट जो असेल तर तो फिक्स आहे. तर यालाच आपण बोलतो कॉन्टेंट मार्केटिंग. म्हणजे प्रॉपर कॉन्टेंट बनवणं आणि त्याची जी काय जाहिरात असेल, ऍडव्हर्टिजमेंट असेल तर ती करणं. त्याच्यानंतर थर्ड आहे एसईओ. एसईओ म्हणजे काय, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. आता सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन म्हणजे एक्झॅक्टली काय असतं तर ते मी तुम्हाला सांगते. आता बघा, ज्यावेळी तुम्ही सर्च करताय ठीक आहे वेबसाईट वरती की सलोन्स नियर मी, हॉटेल्स नियर मी, रेस्टॉरंट्स नियर मी, तर तुमच्या जवळचे ठीक आहे, तुमच्या जवळचे जे काही रिझल्ट असतील तर ते तुम्हाला दिसतात. पण तरी सुद्धा काही वेबसाईट्स तुम्हाला वरती दिसतात. ठीक आहे, म्हणजे काही खाली दिसतात, काही वरती दिसतात. तर ज्या वरती दिसतात तुम्हाला तर त्या एसईओ त्यांचा जो आहे तर तो परफेक्ट केलेला असतो. म्हणजे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. एकदा तुम्ही सर्च केलं की तीच वेबसाईट तुम्हाला तिथे सजेस्ट होते किंवा मग ती टॉपला येते. याचा अर्थ त्या वेबसाईटचा एसईओ जो आहे तर तो प्रॉपर आहे. एखाद्याने सर्च केले कीवर्ड्स की ऑटोमॅटिकली ती जी वेबसाईट असेल तर ती वरती येते. तर एसईओ करणं देखील खूप जास्त महत्वाचं आहे.
त्यानंतर नेक्स्ट पार्ट म्हणजे पेड ऍडव्हर्टिजमेंट, ज्याला तुम्ही प्रॉपर डिजिटल मार्केटिंग म्हणू शकता. तर पेड ऍडव्हर्टिजमेंट मध्ये भरपूर वेगवेगळे प्लॅटफॉर्म जसे की मेटा ऍड्स असतात, गुगल ऍड्स असतात. म्हणजे काय की बघा, स्पेसिफिकली आता मी अकॅडमी रन करते, तर मला कोणाला टार्गेट करायचे आहेत माझे कोर्सेस? मला हाऊसवाईफ्सना टार्गेट करायचे आहेत. म्हणजे काय, महिलांना टार्गेट करायचं आहे. सोबतच मला माहिती आहे की त्यांचं वय किती असणार आहे. म्हणजे साधारणतः मी 25 पासून 50-55 वयापर्यंत महिलांना टार्गेट करू शकते, कारण तो डाटा जो आहे तो माझ्याकडे अवेलेबल होऊन जातो. त्याचसोबत मला जर त्यांची इंटरेस्ट, म्हणजे काही महिला अशा असतात ना की डिजिटल स्किल्स मध्ये सर्च करत असतात, तर त्यांनाच ऍड दाखवायचे. ज्या महिला पार्लर सर्च करतायत किंवा इतर काही सर्च करतायत, तर त्यांच्यापर्यंत नाही पोहोचायचंय. आपल्याला कोणापर्यंत पोहोचायचंय? ज्या एक्झॅक्टली तो कीवर्ड सर्च करतायत जो आपण त्यांना शिकवतोय. तर अशा महिलांपर्यंत जर तुम्हाला पोहोचायचा, तर तो पार्ट जो असेल तर तो तुम्ही तिकडे फिक्स करू शकताय. सोबतच लोकेशन सुद्धा तुम्ही ऍड करू शकताय. जसं की मला कोल्हापूरमध्ये लोकेशन लावायचंय, मला पुण्यात लावायचं, मला मुंबईत लावायचंय. तर ऍडव्हर्टिजमेंट कुणाला लावायचे आणि तुमचं डेलीचं बजेट किती आहे त्याच्यावरती डिसाईड होतं की तुमची ऍडव्हर्टिजमेंट दिवसाला किती लोकांपर्यंत पोहोचते. सोबतच लीड्स किती जनरेट झाल्या, किती लोकांनी व्हॉट्सअपवरती क्लिक केलं, किती लोकांनी इन्क्वायरी केली, त्यांचे नंबर्स वगैरे सगळ्या गोष्टी ज्या असतील तर पूर्ण फुल रिपोर्ट जो असेल तर तो तुम्हाला अवेलेबल होतो. म्हणजे काय होतं, ट्रॅकिंग, तुमचं जे काय बजेट तुम्ही मार्केटिंगला लावताय तर त्याचं ट्रॅकिंग जे असेल तर ते करणं तुमच्यासाठी खूप जास्त सोपं ठरतं. आता अजून एक महत्वाचा पार्ट म्हणजे जर तुम्हाला डिजिटल मार्केटिंग मध्ये करिअर करायचं असेल, जर इथून तुम्हाला इन्कम जनरेट करायचं असेल, तर अजून एक गोष्ट समजून घेणं महत्वाचं आहे की सध्या डिजिटल मार्केटिंगची गरज का वाढली आहे आणि भविष्यात सुद्धा डिजिटल मार्केटिंगची गरज जी असेल तर ती का वाढणार आहे. तर त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे हल्ली भरपूर लोक त्यांचा भरपूर वेळ जो असेल ना तर तो मोबाईलवरती स्पेंड करतात. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म स्क्रोल करत असतात. युट्यूब असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल. त्यामुळे भरपूर लोक तुम्हाला ऑनलाईन मिळतात. त्यामुळे इथे ऑनलाईन असणाऱ्या लोकांना ऍडव्हर्टाइजमेंट करणं, टार्गेट करणं खूप जास्त सोपं आहे. ऑनलाईन शॉपिंगची सुद्धा भरपूर क्रेज जी असेल तर ती वाढलेली आहे. जसं की ऑनलाईन अकॅडमी असेल, तर मी ऑनलाईन अकॅडमी ओन करते, तर भरपूर महिला ऑनलाईन लर्निंग प्रेफर करतात इन्स्टेड ऑफ ऑफलाईन जाणं, मग तिथे ते शिकणं, जाण्या येण्याचा वेळ किंवा मग फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटीज भरपूर गोष्टी असतात आणि ह्या बिझी रश आवर्स मुळे भरपूर लोक भरपूर गोष्टी ज्या असतील तर त्या ऑनलाईन पद्धतीने जे असेल तर ते करतात. त्याचसोबत भरपूर व्यवसाय जे आहेत तर ते सुद्धा ऑनलाईन जात आहेत. त्यामुळे डिजिटल मार्केटिंगची जी काही गरज असेल तर ती वाढलेली आहे. साडीचं दुकान असेल, ठीक आहे, म्हणजे जे जे व्यवसाय ऑनलाईन जाऊ शकतात, प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस विकू शकतात, तर ते सगळे व्यवसाय सध्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स वरती आहेत. आणि त्याचसोबत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वापरणाऱ्यांची संख्या जी आहे तर ती देखील वाढलेली आहे. त्यामुळे सध्या डिजिटल मार्केटिंगचा जो काही करिअर ऑपॉर्च्युनिटीज आहेत तर त्या आत्ता तर वाढलेल्या आहेत, इथून पुढे भविष्यामध्ये सुद्धा अजून जास्त प्रमाणात जे असतील तर त्या वाढतील. तर आता आपण समजून घेऊयात की डिजिटल मार्केटिंग मध्ये एक्झॅक्टली करिअर ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत आणि काय म्हणून तुम्ही काम जे असेल तर ते करू शकता. तर सगळ्यात फर्स्ट म्हणजे तुम्ही फ्रीलान्सिंग करू शकताय किंवा तुमची स्वतःची एजन्सी चालू करू शकताय. फ्रीलान्सिंग म्हणजे काय, तुम्ही वन मॅन आर्मी असता, सगळ्या गोष्टी तुम्ही स्वतःच करत असता. जसं की मार्केटिंग असेल, कॉलिंग असेल, ठीक आहे, ग्राफिक्स असतील, त्यानंतर रील एडिटिंग असेल, अपलोडिंग असेल, सोशल मीडिया असेल, तर या सगळ्या गोष्टी तुम्ही स्वतःच करत असतात. त्यासोबत जर तुमची एजन्सी असेल तर मग प्रत्येकसाठी एक वेगवेगळी टीम जी असेल तर ती तुमच्याकडे असते. आता एजन्सीसाठी टीम बिल्ड कशी करायची, ठीक आहे, अगदी बर्डन न घेता टीम बिल्ड कशी करायची, तर याची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये जे असेल तर ते देईन. त्यासाठी चॅनलला जे असेल तर ते सबस्क्राईब करा. आता ऍज अ डिजिटल मार्केटर तुम्ही काय काय काम करू शकता. तर सगळ्यात बेस्ट, सगळ्यात पहिलं काम आणि सगळ्यात सोपं काम म्हणजे सोशल मीडिया मॅनेजर. म्हणजे तुम्ही व्यावसायिकांसाठी त्यांचे सोशल मीडियाचे अकाउंट जे असतील तर ते हँडल करू शकताय. जसं की त्यांचे इंस्टाग्राम, फेसबुक, युट्यूब हे प्लॅटफॉर्म्स तुम्ही हँडल करू शकताय. डेली त्यांच्या अकाउंटवरती स्टोरीज अपलोड करणं, कॉन्टेंट बनवणं, ग्राफिक्स बनवणं, रील्स बनवणं, त्या एडिट करणं, तर या सगळ्या गोष्टी ज्या असतील तर त्या ऍज अ सोशल मीडिया मॅनेजर जे असतील तर ते तुम्ही बनवू शकता. त्याच्यानंतर सेकंड वन म्हणजे कॉन्टेंट क्रिएटर. सध्या जितकी गरज सोशल मीडिया मॅनेजरची आहे ना तर तितकीच गरज कॉन्टेंट क्रिएटरची आहे. म्हणजे प्रॉपर रील बनवणं, त्याची स्क्रिप्ट काय असणार आहे, त्याचा इंट्रो काय असणार आहे, मधला पार्ट काय असणार आहे, CTA काय देणार आहे, तर या सगळ्या गोष्टी प्रॉपर प्लॅनिंग करणं, लिहून काढणं आणि एक्झॅक्टली ते त्यांच्या कॉन्टेंट मध्ये अप्लाय करणं. त्यासोबत ग्राफिक्स मध्ये काय असलं पाहिजे, तर या सगळ्या गोष्टी ज्या असतील तर त्या कॉन्टेंट क्रिएशन ही सर्व्हिस तुम्ही रील्स,
किंवा मग फोटोज, ग्राफिक्स ही सर्व्हिस जी असेल तर ती तुम्ही देऊ शकताय. त्यानंतर थर्ड म्हणजे ग्राफिक डिझायनिंग. भरपूर व्यावसायिकांना ऍडव्हर्टिजमेंटचे फोटोज लागतात, पोस्टर्स लागतात. अशा वेळेला तुम्ही त्यांना हे जे पोस्टर्स असतील, जसं की सोशल मीडियाचे पोस्ट असतील, पोस्टर्स असतील, ब्रॉचर्स असतील, भरपूर भरपूर असतात. युट्यूबचे थंबनेल्स लागतात, इंस्टाग्रामच्या रील्सचे कव्हर्स लागतात. तर या सगळ्या गोष्टी ज्या असतील तर त्यांना ऍज अ ग्राफिक डिझायनर तुम्ही प्रोव्हाइड करू शकताय. मंथली पॅकेज देऊ शकताय की महिन्याला 10 पोस्ट असतील तर, महिन्याला 20 पोस्ट असतील तर इतके इतके पैसे होतील. तर त्या अकॉर्डिंगली ते तुम्ही देऊ शकताय. त्यानंतर नेक्स्ट म्हणजे तुम्ही SEO एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करू शकताय. म्हणजे कोणत्याही व्यवसायाचे बिझनेस असेल किंवा त्यांचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स असतील तर प्रॉपर कीवर्ड्स, ठीक आहे, प्रॉपर गोष्टी सगळ्या सेट करून त्यांची जी काय वेबसाईट असेल किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स असतील तर ते वरती येतील, रँक करतील. तर यासाठी तुम्ही प्रयत्न जे असतील तर ते करू शकताय. तर असे भरपूर भरपूर ऑप्शन्स अवेलेबल आहेत. डिटेलमध्ये फ्रीलान्सिंग आणि एजन्सीचा जो सेटअप आहे तर तो डिटेलमध्ये मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करेन. आता सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे डिजिटल मार्केटिंग किंवा सोशल मीडिया मार्केटिंग, कॉन्टेंट क्रिएशन या सगळ्या गोष्टी कोण करू शकतात? तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे हाऊसवाईफ ज्यांच्याकडे मोबाईल आहे. मोबाईल वरून सुद्धा यातल्या बऱ्याच गोष्टी ज्या असतील, म्हणजे मी तर म्हणते 90-95% गोष्टी ज्या असतील तर त्या आपण मोबाईलच्या माध्यमातून व्यवस्थित पद्धतीने करू शकतो आणि स्टेबल इन्कम मोबाईल वरूनच जनरेट करू शकतो. त्यामुळे हाऊसवाईफ नक्कीच करू शकतात. स्टुडंट्स ज्यांना एक एक्स्ट्रा इन्कम हवा आहे, पॉकेट मनी हवी आहे, तर ते देखील करू शकतात. वर्किंग प्रोफेशनल्स ज्यांना पुन्हा एक एक्स्ट्रा इन्कम हवा आहे, तुम्ही मंथली 3 ते 4 क्लायंट्स तुम्ही स्वतःहून जे असतील तर ते तुमच्या जॉब सोबत जे असतील तर ते हँडल करू शकताय. त्यानंतर बिझनेस ओनर्स, तुम्हाला जर तुमचा स्वतःचा व्यवसाय वाढवायचा असेल, डिजिटल प्लॅटफॉर्म्स वरती न्यायचा असेल तर तरी देखील तुम्ही डिजिटल मार्केटिंग जे असेल तर ते करू शकता. फ्रीलान्सर्स किंवा एजन्सी ओनर ज्यांना फ्रीलान्सिंग काम करायचं आहे, ठीक आहे, स्वतःचं काहीतरी काम करायचं आहे, तर तुम्ही देखील हे जे काम असेल तर ते करू शकताय. आणि अशी कुठलीही व्यक्ती ज्याला त्यांचं स्वतःचं करिअर रिस्टार्ट करायचं आहे, कुठलीही शिक्षणाची अट नाही, कुठलीही डिग्रीची आवश्यकता नाही, कोणीही ज्यांना घरातून वर्क फ्रॉम होम थ्रू तुमचं करिअर जर रिस्टार्ट करायचं असेल तर तुम्ही डिजिटल मार्केटिंग जे असेल तर ते शिकू शकताय. तर या व्हिडिओमध्ये आपण काय शिकलो? तर या व्हिडिओमध्ये आपण शिकलो की डिजिटल मार्केटिंग म्हणजे फक्त एखादा पोस्ट घ्यायचा, एखादी रील घ्यायची आणि ती फेसबुक वरती अपलोड करायची किंवा युट्यूब वरती अपलोड करायची असं नाही. तर प्रत्येक गोष्टीला एक प्रॉपर स्ट्रॅटेजी असते, एक प्रॉपर प्लॅनिंग असतं. सगळ्यात फर्स्ट कॉन्टेंट बनला जातो, स्क्रिप्ट लिहिली जाते, ग्राफिक्स जे असतील तर ते बनले जातात, कॅलेंडर जो असेल तर तो बनला जातो आणि त्याच्या अकॉर्डिंगली, स्ट्रॅटेजीच्या अकॉर्डिंगली, प्लॅनिंगच्या अकॉर्डिंगली जे काही पोस्टिंग असेल तर ते होतं. आणि त्या थ्रू त्या व्यवसायासाठी बिझनेस जो असेल तर तो गॅदर करणं ऍज अ सोशल मीडिया मॅनेजर, ऍज अ डिजिटल मार्केटर आपलं जे काम असेल ना तर ते असतं. त्यामुळे जर तुम्हाला डिजिटल मार्केटिंग शिकायचे असेल, डिजिटल स्किल्स शिकायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. इथून पुढे तुम्हाला अशा टाईपचे व्हिडिओज जे असतील तर ते मिळतील. या व्हिडिओचा पार्ट 2 जो असेल तर तो तुम्हाला मिळेल. त्याच्यामध्ये मी अजून डीपमध्ये भरपूर गोष्टी ज्या असतील तर त्या कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याचसोबत जर तुम्हाला प्रॉपर माझ्याकडून डिजिटल मार्केटिंगचे मेजर पार्ट्स जसं की कॉन्टेंट क्रिएशन असेल, ग्राफिक डिझायनिंग असेल, सोशल मीडिया मार्केटिंग असेल किंवा मग व्हिडिओ एडिटिंग असेल किंवा मग युट्यूब मास्टर क्लास असेल, तर या गोष्टी तुम्हाला जर माझ्याकडून पर्सनली शिकायच्या असतील, लाईव्ह मध्ये शिकायचे असतील, तुमचे डाऊट्स मला विचारायचे असतील तर आपली नवीन बॅच जी आहे तर ती 21 जुलैला चालू होतीये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या वेळेला आषाढी एकादशी निमित्त मी माळ आहे माझी गळ्यामध्ये, त्यामुळे स्पेशल ऑफर मी ठेवलेली आहे. आषाढी एकादशी निमित्त तुम्हाला फक्त आणि फक्त एका कोर्सच्या फी मध्ये 4 कोर्सेस मिळणार आहेत. म्हणजे जे जे मी आता तुम्हाला सांगितलं, कॉन्टेंट क्रिएशन, ग्राफिक डिझायनिंग, सोशल मीडिया मार्केटिंग, युट्यूब मास्टर क्लास सोबतच व्हिडिओ एडिटिंग, तर या सगळ्या गोष्टी ज्या असतील तर ते तुम्हाला फक्त आणि फक्त 999च्या फी मध्ये 4 कोर्सेस जे असतील तर ते तुम्हाला मिळणार आहेत. त्यामुळे नक्कीच, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी स्वतः एक आई आहे, मी स्वतः किती बिझी असतं माझं डेली रुटीन तर ते मला माहिती आहे. त्यामुळे स्पेशली मी सगळे जे काही आपले लेक्चर्स असतात तर त्याच्या रेकॉर्डिंग जे असतील तर ते मिळतात. भरपूर जणांना लेक्चर्स अटेंड करता येत नाहीत किंवा मग काही गोष्टी लगेच समजत नाही, तर त्यांच्यासाठी प्रॉपर रेकॉर्डिंग्स अवेलेबल असतात जे की तुम्ही कधीही आणि कितीही वेळा बघू शकताय. तुमचे काही जरी डाऊट्स असतील तर आपला सपोर्टची टीम सकाळी 11 वाजल्यापासून 5:30 वाजेपर्यंत अवेलेबल असते. काही जरी डाऊट्स असतील तरी डिटेलमध्ये तुम्ही ते विचारू शकताय. तुमच्या शंका ज्या असतील तर त्या सॉल्व्ह करून घेऊ शकताय. आणि एक सक्सेसफुल डिजिटल मार्केटर, सक्सेसफुल सोशल मीडिया मॅनेजर म्हणून तुम्ही तुमचं जे काही काम असेल तर ते करू शकताय. त्यामुळे नक्कीच जर तुम्हाला रजिस्टर करायचं असेल तर लवकरात लवकर रजिस्टर करा, कारण ही जर बॅच फुल झाली
तर आपण नेक्स्ट बॅच जी आहे तर ती त्याची डेट अनाऊन्स नाही झालेली, तर ती नेक्स्ट मंथ मध्ये होईल. पण त्यावेळेला ही ऑफर तुम्हाला मिळणार नाही. एका कोर्समध्ये 4 कोर्स तुम्हाला अवेलेबल होतात. त्यामुळे लवकरात लवकर जा. व्हॉट्सअपचा नंबर दिलेला तर त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि तुमची जी काही सीट आहे तर ती आजच बुक करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग. बाय.